ॲटिट्यूड माझ्यात पण आहे, पण तो तुम्हाला दाखवाय तेवढी तुमची लायकी नाही. मी 5 वर्षाची होती तेव्हा. तेव्हा मी माझा पहिला व्हिडिओ केला होता. टिकटॉक बंद झालं तसा माझा मग परत इन्स्टावरती मी प्रवास चालू केला. म्हणजे असं कधी मला वाटलं पण नव्हतं मला इतकं पब्लिक ओळखेल किंवा मला इतका फेम भेटेल, मी एवढी फेमस होईल. सगळे व्हिडिओज गेले. परत म्हणजे जे काही रोजचं शेड्यूल असायचं व्हिडिओ बघायचं, आता हा व्हिडिओ किती गेला, कोणी काय कमेंट केल्या, ते सगळं स्टॉप झालं. वाटतं माणसाला की एखाद्याला टोमणं देते, पण तसं नसतं. तो माझा कंटेंट आहे म्हणून मी तो कंटिन्यू कंटेंट करते. काही लोक माझ्यासोबत 4-5 वर्ष होते. मी त्यांना लहान म्हणजे त्यांचं पण असंच इन्सिडेन्स घडलेला. मी तिथून त्यांना वर आणलं, सगळ्या गोष्टी केल्या. पण ते आता म्हणते श्रावणी पुढे चालली, तिला नाही पुढे जाऊन द्यायचं. पोरीचं शिक्षण आहे, वय शिक्षणाचं, शिकू द्या, काहीतरी होऊ द्या, डॉक्टर होऊ द्या, पोलीस होऊ द्या, MBBS करू द्या, काय करू द्या. माझे मम्मी पप्पा म्हणतात की नाही, तिला जी लहानपणापासून आवड आहे, जी तिला करायची आम्ही तेच करणार. माझ्यासोबत मी जेव्हा कॉलेजला गेली नवीन 3 दिवस तर माझ्यासोबत कोण बोलत नव्हतं. ते म्हणजे असं त्यांना वाटायचं, भीती वाटायची, बाबा ही इतकी मोठी आहे, बोलते का नाही आपल्यासोबत, ही करते का नाही. मला मम्मी सपोर्ट करते तर ते माझ्या मम्मीला त्रास देणार. मम्मीला कशी कोण काय बोलणार किंवा मम्मीचं काय होणार, त्याचं मम्मी मग एकदम असं टेन्शन, बाबा आपलं काय चुकलं का असं. पण त्यांना असं वाटतं की माझी मम्मी खचली की मग मी पण खचल. पण तसं नाही, मी मम्मी ठाम झालोय, दोघी करते ना तू, तर सपोर्ट नाही करायचं, नाही तर करायचं नाही. चळताय जा, काय नाही जायचं, फक्त बरोबर आहे ना कर. असं कधी होतं की एखाद्या ठिकाणी थांबले पब्लिक स्पेसवरती, कुणीच ओळखलं नाही? नमस्कार, मी किरण निंबोरे, वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. तर सर्वांना माहिती की वास्तव कट्टा आणि आरंभ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आपण नवदुर्गा महाराष्ट्राची ही जी सिरीज चालवतोय, याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वेगवेगळ्या महिलांना आपण वास्तव कट्ट्यावर आमंत्रित करतोय आणि त्यांच्यासोबत गप्पा मारतोय. आज वास्तव कट्ट्यावरती आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी श्रावणी सावंत ही एक रील स्टार की जिने खूप कमी वयामध्ये तिची ओळख महाराष्ट्राला करून दिली, अशी श्रावणी सावंत आपल्यासोबत आहे. श्रावणी, तुझं खूप खूप स्वागत वास्तव कट्ट्यावरती. खरं तर आपल्या सर्वांना माहिती की सोशल मीडियावरती ही जी धुमाकूळ घालणारी पिढी आहे, रीलच्या माध्यमातून असेल किंवा इतर पोस्ट असतील त्याच्या माध्यमातून, त्याच्यामध्ये श्रावणी ज्यावेळेस टिकटॉक होतं आणि ते बंद झालं, बऱ्याच जणांचे रडतानाचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील की टिकटॉक बंद झालं, काय करायचं. त्या टिकटॉकवरती खूप कमी वेळामध्ये मला वाटतं 1 मिलियनपेक्षा जास्त तुझे फॉलोअर्स होते. पण ते थांबले नाही. इंस्टाग्राम आलं आणि इंस्टाग्राममध्ये पण खूप कमी वेळात तिचे लाखो फॉलोअर्स झाले. तर नक्की तिचं कॉन्टेंट काय असतं, ते काय सादर करते, हे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल. कारण कमी वयातली ती मला वाटतं पहिलीच असेल रील स्टार की ती खूप फेमस झाली. तुझं पुन्हा एकदा स्वागत. खरं तर तुझं वय खूप कमी आहे आणि एवढ्या कमी वयामध्ये तू संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहेस. तुला पुरस्कार देखील भेटले. तुला रील स्टार कुठले पुरस्कार भेटले? मला बेस्ट रील स्टार अवॉर्ड भेटले, म्हणजे 2-3 बेस्ट रील स्टार्स अवॉर्ड भेटले. ओके, अच्छा. आता इंस्टाग्रामला किती फॉलोअर्स आहेत तुझे? माझे आता 4 लाख होतील. बरं. आणि किती रील्स असतात तुझ्या अशा? काय डेली पोस्टिंग असते का बरं? म्हणजे आता मला वाटतं टिकटॉकला तू रील्स करत होते. पहिला व्हिडिओ कधी केला होता तुझ्या लाईफ मधला? मला वाटते तर मी 5 वर्षाची होती तेव्हा. बरं. तेव्हा मी माझा पहिला व्हिडिओ केला होता. तो व्हिडिओ माझा म्हणजे की मी डान्सची आवड होती ना, त्या डान्सचे फ्लिप्स मारतो का नाही आपण, ज्या काय फ्लिप्स, त्या फ्लिप्सचा व्हिडिओ होता. तो फक्त एक फ्लिप होती, तोच व्हायरल झाला आणि त्याच्यावरूनच टिकटॉकला मी व्हायरल झाली. आणि त्याच्यावरूनच कधी माझा मिलियन, तो म्हणजे इतकं काही कळत नव्हतं, पण कधी मिलियन पर्यंत प्रवास गेला हे कळलं नाही. मग नंतर मिलियनला जेव्हा गेली तेव्हा कळायला लागलं हळूहळू काहीच, म्हणजे कसं व्हायला लागलं, काय असतं काय नाही. पण तेवढ्या टिकटॉक बंद झालं. पण तो व्हिडिओ कोण टाकला टिकटॉकला? तो मम्मीने टाकलेला. बरं, म्हणजे अकाउंट पण मम्मीनेच तयार केलं होतं? तयार केलं. क्या बात आहे. आणि आता पण म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कोण करू लागतं तुला? मम्मीच माझं सगळं मॅनेज करते काय असेल. मग टिकटॉक वरती किती व्हिडिओ? त्याच्यानंतर ज्यावेळेस तुझा तो व्हिडिओ खूप जोरात चालला, मिलियन मध्ये गेला, त्यावेळेस परत पुढचे व्हिडिओ केले होते तू? हो, परत नंतर असे काही कॉमेडी, बाकीचे डान्स, परत फ्लिपिंग, सॉंग्स वगैरे तसा कंटेंट चालू ठेवलेला मी. म्हणजे बेस्ट तुझा डान्स होता? बेस्ट डान्स आवड त्याच्यातच होती. मग डान्सचे व्हिडिओ करायचे? हो, डान्सचे पण करायचे. ओके, डान्सचे पण. मग बाकी दुसरे कोणते करायचे? डान्सचे काही कॉमेडी करायचे किंवा काही फ्लिपिंगचे, काही नुसते सॉंग बोलायचे. बट त्या इतकं काही जमत नव्हतं, जे नॉर्मली कधी मागं पुढे व्हायचं. हे कॉमेडी तू स्वतःच करायची का स्क्रिप्ट असायची? ते तेव्हा मम्मी सांगायची असं कर किंवा तू ते प्रेझेंट करायची? ते मी प्रेझेंट, ते लोकांना आवडायचं. हो. बरं, आता
इंस्टाग्रामवरती एवढ्या जोरात तुझ्या रील चालतात, जो कॉन्टेंट चांगलं असतं, काय कसा प्रवास असतो याच्यामध्ये? आता इन्स्टावरती जसं टिकटॉक बंद झालं तसा माझा मग परत इन्स्टावरती मी प्रवास चालू केला. इन्स्टावरती मला नव्हतं वाटलं की मला टिकटॉक सारखा फेम भेटेल किंवा काय होईल, पण लकीली माझ्या नशिबाने मला फेम भेटला इन्स्टाला. की म्हणजे असं कधी मला वाटलं पण नव्हतं मला इतकं पब्लिक ओळखेल किंवा मला इतका फेम भेटेल, मी एवढी फेमस होईल. पण माझ्या एका व्हिडिओने म्हणजे सगळं ते मी माझी फेमस झाली. कधी मला 1 लाख झाले सेम टिकटॉक सारखं, कधी 1 लाख झाले मला कळलं नाही. ह्या मागं सगळा माझ्या मम्मीचा पप्पाचा सपोर्ट. काय करतात मम्मी पप्पा? माझ्या मम्मी घरीच असते आणि पप्पा जॉब करतात, मॅनेजर आहेत. ओके. मला एक सांग, ज्या वेळेस टिकटॉक बंद झालं बरोबर, त्यावेळेस तुला असं वाईट वाटलं नाही? वाटलं ना वाईट. टिकटॉक बंद झालं, सगळे व्हिडिओज गेले. परत म्हणजे जे काही रोजचं शेड्यूल असायचं व्हिडिओ बघायचं, आता हा व्हिडिओ किती गेला, कोणी काय कमेंट केल्या, ते सगळं स्टॉप झालं. नंतर वाटलं थोडं वाईट, मग वाटलं परत टाकायचे सोशल मीडियाला काही लोक टिकटॉक 2 दिवसांनी चालू होईल, 5 दिवसांनी, 8 दिवसांनी, पण नाही टिकटॉक चालू झालं. त्यानंतर इन्स्टाचा ट्रेंड आला. मग इन्स्टाचा ट्रेंड आल्यानंतर इन्स्टा आल्यानंतर मला महिन्यांनी कळलं की इन्स्टाला आपण टिकटॉक सारखं करू शकतो. मम्मी म्हणली करू इन्स्टाला ट्राय. मग म्हणलं ठीक आहे चला करूयात. मग इन्स्टाला आयडी ओपन केला. मग नॉर्मली व्हिडिओ इन्स्टाला नॉर्मली म्हणजे डान्सचेच टाकायला लागले मी स्टार्टिंगला तरी. नंतर डान्सचं एक कॉम्पिटिशन होतं म्हणजे स्कूलकडून होतं, आमचं पुण्यातच होतं ते कॉम्पिटिशन. त्या कॉम्पिटिशनला मी, माझे जे डान्सचे सर आहेत ते आणि माझी मम्मी पप्पा आम्ही त्या कॉम्पिटिशनला आलो. कॉम्पिटिशन झालं, माझा डान्स वगैरे सगळा झाला. नंतर बाहेर आलो आम्ही, म्हणजे बाकीच्यांचे डान्स चालू होते, बाहेर आलो आणि त्या म्हणजे पोस्टर होता जे का कॉम्पिटिशन होतात त्याचा. मग माझे सर आहेत आभी सर म्हणून, ते मला म्हटले की आपण नॉर्मली इन्स्टाला पोस्ट करायला काही नव्हतं कारण की शूट करून ठेवलेलं नव्हतं. म्हणले थांब एक व्हिडिओ काढतो मी, एडिट करून पोस्ट करतो. त्यावेळेस माझे सर सुद्धा म्हणजे त्यांचा पण सपोर्ट होता, ते पण माझा आयडी मॅनेज करत होते. कारण की जेवढं टिकटॉकचं माहिती होतं तेवढं इन्स्टाचं माहिती नव्हतं ना, मला पण माहिती होतं ना मम्मीला माहिती होतं. सरांनी व्हिडिओ पोस्ट केला, तो व्हिडिओ मला वाटतं की 1 तासातच मिलियनला गेला. 1 तासातच मिलियनला. व्हिडिओमध्ये काहीच नव्हतं, नॉर्मली वॉक होतं आणि सॉन्ग होतं, तोच व्हिडिओ मिलियनला गेला. आणि तिथून झालं म्हणजे मला वाटतं ज्यावेळेस तो व्हिडिओ पोस्ट केला तेव्हा काय तर माझे 4000 फॉलोअर्स होते, फक्त 4000. तिथून तो व्हिडिओ पोस्ट केला, लगेच 10 झाले, 10चे 15, 15चे डायरेक्ट 30 झाले, 30 वरून 50 वरून डायरेक्ट 1 लाख. म्हणजे ते कधी कसा प्रवास झाला ते पण कळलं नाही. काय वाटलं होतं 1 लाख फॉलोअर्स झाल्याच्या नंतर? ज्यावेळेस झाले होतं तेव्हा म्हणजे कसं असं वाटायचं, लोक बोलायचे फेक घेतलेत फॉलोअर्स किंवा ही व्हिडिओला पैसे देते, व्हिडिओ व्ह्यूज वाढवायला काय असेल किंवा फॉलोअर्ससाठी पैसे देते. पण तसं काही नव्हतं. मी जे माझ्या जवळचे फ्रेंड्स आहेत ते पण मला म्हणले फेक घेतलेत, पण नाही, त्याचं मला माहिती होतं मी काय करते. पण मी एक ठरवलंय, मला काही लोक बोलले की आता तुझा एक व्हिडिओ मिलियनला गेलाय, नको आता व्हिडिओ पोस्ट करू, झाली तुझी फ्युचर. पण म्हणलं नाही, ते थांबलं की थांबतच. मग मी थांबले नाही कसलीच. मी तो व्हिडिओ झाला की मी कंटिन्यू माझं ठेवलं, कंटिन्यू काय असेल ते. त्यावरून हळूहळू 1 लाखावरून 2 लाख, 3 लाख असा प्रवास चालू झाला. बरं, मग आता हे जे व्हिडिओ तू शूट करते हे कसे असतात, म्हणजे कोण शूट करतं, कशावर शूट करतं? जे माझे काही व्हिज्युअली जे शूट्स राहत असतील ते सगळं माझी मम्मी शूट करते आणि कन्सेप्ट मी करते. माझं मोस्टली कन्सेप्ट जो मोस्ट ट्रेंडिंग जातो तो डायलॉग्स असतो. आपण म्हणतो एखाद्याला टोमणं, लाईक दॅट तसं असतं. वाटतं माणसाला की एखाद्याला टोमणं देते, पण तसं नसतं. तो माझा कंटेंट आहे म्हणून मी तो कंटिन्यू कंटेंट करते. कधी तो ॲटिट्यूडचा कंटेंट, कधी सॉन्गचा, कोणतं नवीन ट्रेंडिंग सॉन्ग आलं वगैरे तसं कंटेंट. कुठला डायलॉग तुझा जास्त चालला होता तुझ्या स्टाईलमध्ये? माझा त्यावेळेस तो डायलॉग चाललेला की ॲटिट्यूड आमच्यात पण आहे, पण तेवढी तुम्हाला दाखवाय तेवढी तुमची लायकी नाहीये, असा तो माझा म्हणजे डायलॉग होता. रील मध्ये कसा होता? ॲटिट्यूड माझ्यात पण आहे, पण तो तुम्हाला दाखवाय तेवढी तुमची लायकी नाहीये. क्या बात आहे. मग हे खरंच टोमणे असायचे का डायलॉग असायचे? नाही, हे कसं माहितीये का, मोस्टली मला आहे का ना आमच्या साईड पब्लिक म्हणतं हिच्यातलं ॲटिट्यूड आहे किंवा कुठं दिसली ही ले बाबा ही ॲटिट्यूड, ही फेमस झाली एवढी, असं तसं बोलतात. पण माझ्यात कसलंच ॲटिट्यूड. जो व्यक्ती माझ्यापाशी येतो, म्हणजे असं कोण आजपर्यंत कधीच झालं नाही की अननोन पर्सन माझ्यापाशी आले की मला म्हणलं नाही की आम्ही खूप जणांकडून ऐकले तुझ्यात ॲटिट्यूड आहे, पण तुला भेटल्यानंतर कळलं की तुझं ॲटिट्यूड आहे का नाहीये. मोस्टली माझ्यात ॲटिट्यूड नाहीये. मी कोणताही पर्सन आले ॲज अ फॅमिली त्याला मी हे करते. बाकीचे बोलतात, मी नाही एवढे लक्ष देत त्यांच्याकडे. हे जे आम्ही आता पाहतो सोशल मीडियावरती, हे फॅन्स येतात, सेल्फी काढतात, मोठी मोठी लाईन लागलेली असते, काय त्यावेळेस काय भावना असतात?
म्हणजे कसं माहितीये का, आता कधी कधी कोणत्या इव्हेंटला ओपनिंगला वगैरे गेलं, पब्लिक जास्त असतं, कोणाला फोटो काढायला चान्स भेटत नाही किंवा कोणाला भेटतो, ज्यांना भेटत नाही त्यांचं वाईट पण वाटतं. त्या आपल्यासाठी थांबलेल्या असतात, एवढ्या दिवसापासून बघतात पोस्ट, बाबा ही येणार आहे आज आपल्या इथं, कधी फोटो. पण ज्यावेळेस ते फोटो काढतात त्यावेळेस म्हणजे वेगळीच काय तर फील, म्हणजे कळत नाही, ती फिलिंगच वेगळी असते. येतात, ताई फोटो पाहिजे, दीदी फोटो पाहिजे, पण मी कधीच कोणाला नाही म्हणत नाही. पाहिजे ना घ्या, एक नाही आला 2 घ्या, पण मी कधी कोणाला नाराज नाही करत. मग बाउन्सर वगैरे असतात का नाही सोबत? हो, बाउन्सर असतात सोबत. हे बाउन्सर म्हणजे रेग्युलर सोबत असतात का कुठे इव्हेंटला जायचं असतं? इव्हेंटला जायचं असल्यावरती सोबत असतात. अशी व्हीआयपी फिलिंग नाही येत नाही. वेगळंच वाटतं, आधी काय होतं आता काय असं. पण आता हे सगळं होत असताना मला वाटतं तू आता 11वीला आहेस. हो. बरोबर. 10वीची एक्झाम म्हणजे प्रत्येक पालकाला 10वीची एक्झाम म्हणजे त्यांच्यासाठी ते एक वर्ष खूप कसरतीचं असतं. ते मुलांना वेळ द्यायचा असतो, ह्या सगळ्या गोष्टी असतात, मुलांकडून अभ्यास करून घ्यायचा असतो. तू कशा पद्धतीने करत होते? आता मला म्हणजे सगळे मोस्टली मला म्हणायचे तुझी 10वी तू बंद कर, वर्ष गॅप घे वगैरे. मला माहित होतं मी गॅप घेतला की माझं सगळं बंद राहणार किंवा पब्लिकली म्हणजे मला बघाय, म्हणजे मी काय जे कंटेंट करते तो बघायला भेटणार नाही. पण मी म्हणलं नाही, मी अभ्यासासोबत हे पण करते. जो काय मी रीलला टाइम आहे आत्ता सुद्धा, आधी 10th चालू होती तेव्हा मी संडेलाच द्यायची फक्त. जे काय माझे शूट राहायचे संडेला किंवा दुसरे कोणते फोटोशूट वगैरे सगळं संडेला राहायचं. आणि मी केलं मॅनेज, काय असेल ते. स्कूलचं सकाळी असायची तेव्हा, स्कूल 4ला सुटली, नंतर ट्युशन्स वगैरे, संध्याकाळी अभ्यास घ्यायचा. मी बोर्ड्सच्या 3 ते 4 महिने आधी गॅप घेतलेला, त्यामुळे तेव्हा काहीच नाही. म्हणजे कसं बोर्ड्सच्या 3-4 महिने आधी एकदमच व्हिडिओ काढून ठेवलेले, मग ते रेग्युलर मम्मीच पोस्ट करायची. अच्छा. मग शाळेत तू ज्यावेळेस 10वीच्या आधी शाळेत जात होती त्यावेळेस पण तू फेमस होती. हो. मग शाळेत गेल्याच्या नंतर कसं असायचं ते वातावरण? कसं रील स्टार म्हणून ओळखायचे का मैत्रीण म्हणून ओळखायची तुला? आता जे मोस्टली क्लोज आहेत ते मैत्रीण म्हणून, जे न्यूली यायचे ते रील स्टार वगैरे म्हणायचे. पण आमच्या स्कूलला विरोध होता आम्हाला की आता म्हणजे मी व्हिडिओ करायचे, मी तर स्कूलमध्ये एकटीच मी व्हिडिओ करायचे, माहीत असायचं. आणि मोस्टली कधी कधी म्हणजे असं कुठं बाहेर इव्हेंट आला की 1-2दा सुट्ट्या वगैरे पडायच्या. पण प्रिन्सिपलचा आमचा म्हणजे विरोध होता की तू एक ही आहे, स्टुडंट आहे, एवढ्या लवकर नको असं. घरच्यांना पण बोलवून घेतलेलं. फक्त मम्मी तेव्हा प्रिन्सिपलला बोलली आमचा सपोर्ट आहे, आमची मुलगी करते, आमचं आम्ही करतोय, त्यामुळं काही नाही, आमचा सपोर्ट आहे, आम्ही देतोय तिला करून. प्रिन्सिपल पण म्हणत नाही काय बोलली, पण होता विरोध त्यांचा पण स्कूलमधून पण. म्हणजे स्कूल म्हणायची एवढ्या लहान वयात असं नको तसं नको. मग आता हे जे प्रोग्रामला किंवा कुठल्या ओपनिंगला कुठल्या इव्हेंट्सला बोलवतात, हे कॉन्टॅक्ट कसे करतात आणि कसं असतं ते मॅनेजमेंट कसं असतं? कॉन्टॅक्ट कधी इन्स्टाला मेसेज येतो किंवा आता माहित असतं मोस्टली लोकांना की बाबा ह्यांचा कॉन्टॅक्ट आहे, त्यांच्यापासून कॉन्टॅक्ट होतो. मग ते जे काही त्याचं मॅनेजमेंट आहे ते सगळं मम्मीच बघते. आणि मोस्टली माझे जे काही ओपनिंग्स असतील ते आपले सुकून चहाचे असतात. प्रतीक शिंदे माहिती असेल, त्याचे ती ब्रँचेसचे ओपनिंग असतात, तो कंटिन्यू, त्याचे काही हरकत नाही. तो कधी ओपनिंग असलं कोणतं आधी सांगतो, आपल्या ह्या ब्रँचचं ओपनिंग आहे, आपल्याला जायचंय, त्याचे मोस्टली ओपनिंग्स असतात. आणि बाकीचे पण असतात, पण त्यांचं कॉन्टॅक्ट इन्स्टावरून, कधी कोणत्या रिलेटिव्हकडनं असे त्यांचे कॉन्टॅक्ट होतात. आणि सुरुवातीला सांगायचं राहिलं, ढोलकीच्या तालावर जो रियालिटी शो होता, मला वाटतं जीने तो झी मराठीने तो अरेंज केलेला होता. त्याच्यामध्ये तू टॉप 5 मध्ये गेले होते. हो. काय वय होतं त्यावेळेस? त्यावेळेस माझं काही ते 6 वर्षाची होती मी. अच्छा. काय म्हणजे आठवतं त्यावेळेसचं? त्यावेळेस म्हणजे की ऑडिशन निघले होते, त्याचे ॲडव्हर्टाईज वगैरे व्हायचे. मग तेव्हा व्हिडिओ एक क्लासमध्ये नॉर्मली व्हिडिओ काढला, त्यांना पाठवला. मग ऑडिशनला सिलेक्शन झालं. ते म्हणले की ह्याचं एक फायनल म्हणजे समर ऑडिशन होईल. मग ते ऑडिशन मुंबईमध्ये झालं. त्या ऑडिशनला मुंबईला झालं की मग डायरेक्ट टीव्ही चॅनलसाठी सिलेक्शन झालं. टीव्ही चॅनलचं झालं, मग तेव्हा टीव्हीवरती आलं. मग तिथून पुढे एक टप्पा चालू झाला, तसा टॉप 5 पर्यंत गेली. पण त्या ढोलकीच्या तालावरती असं होतं की मी लहान म्हणलं तर मी एकटीच होती, बाकी सगळे माझ्यापेक्षा मोठे होते. म्हणजे मोस्टली म्हणायला गेलं तर 16 ते 17 प्लस होते बाकीचे, मी एकटीच लहान होती. त्यामुळे मी टॉप 5 मध्ये म्हणजे बाहेर निघाले. अच्छा. त्यावेळेस वाईट नाही वाटलं? वाटलं ना, त्यावेळेस वाईट वाटलं. म्हणजे एवढा प्रवास, अजून 2-3 टप्पे फक्त राहिलेले. पण नंतर म्हणजे होतं एज कमी, त्यामुळे मग नाही बरोबर. टॉप 5 भेटणं पण हे वाचतं खूप, ते एखाद्यालाच भेटतं. मग ते तेवढी फील पण, प्राऊड फील पण होतं तेवढं की भेटलं तरी काहीतरी टॉप 5 पर्यंत. तुला डान्स म्हणजे शिकली तू की म्हणजे घरूनच तुला शिकवलं जात होतं? मला नॉर्मली आधी असे आपण जे नॉर्मल सॉंग लावायचे त्याच्यावरती किंवा फोनमध्ये बघून वगैरे करायचे. मला मम्मीने एकदा असं 3 वर्षाची होती तेव्हा विचारलं क्लास लावायचा का. मग आम्ही जिथे राहत होतो तिथे आमच्या शेजारी दोघी दिदी राहत होत्या. ते असे ते कथ्थक भरतनाट्यम घेत होत्या, पण ते नॉर्मली पण बेसिक डान्स वगैरे शिकवायच्या.
मग त्यांनी माझा एक डान्स बसवलेला त्या टायमिंगला, ते रिक्षावाला सॉन्ग असायचं, तर ते सॉन्ग मध्ये त्यांनी डान्स बसवलेला आणि मी ते फर्स्ट टाइम परफॉर्म मी स्टेजवरती केला त्याचा गणपतीच्या वेळेस. तिथं माझा फर्स्ट नंबर आला. तिथून मम्मी म्हणली ना आता म्हणजे करतीयच तर कंटिन्यू करायचं, आणि माझ्या मम्मीची आवड होती ही सगळी, त्यामुळे मला मम्मी म्हणायची तू कर, काय करायचं सांग फक्त, तुला करून देते म्हणून. मग तिथून जी डान्सची आवड झाली ती अजून पण डान्सची आवड आहे, अजून पण मी डान्स करते. ओके. प्रत्येक वेळेस मम्मीचं नाव घेते, पप्पांना आवडतं हे सगळं? हो, पप्पांना आवडतं. पप्पांना म्हणजे पहिलं कसं पप्पांच्या जॉबमध्ये बिझी असायचे, ते सकाळचे जायचे संध्याकाळचे यायचे, म्हणजे मोस्टली पप्पांना काही सोशल मीडियाला माहिती नव्हती, ते त्यांच्या जॉबमध्ये. एक वेळेस त्यांचे फ्रेंड आहेत ते त्यांच्यापाशी गेले होते, मग म्हणले तुझी पोरगी किती फेमस झाली माहिती. त्या पप्पांचं इन्स्टाचा आयडी सुद्धा नव्हतं, पप्पांना माहित होतं आपली पोरगी करते काहीतरी, पण मेनली काय करते हे माहिती, बाहेर एवढी फेमस झाली, बाहेर एवढे फेमस किंवा एवढी लोक ओळखतात. जे ते यायचं त्यांना व्हिज्युअली मी स्टोरी वगैरे टाकायची पप्पांची, कोण बी अनपर्सन तुम्ही श्रावणीचे पप्पा आहेत ना असे म्हणायचे. पप्पांना वाटायचं नाही पाहिलं असेल असं कुठं त्यामुळे बोलत असते. पण त्यांचाच एक फ्रेंड आला, म्हणला तुझी मुलगी इतकी फेमस झाली, एवढे हे झालं, काय वाटतं, काय माहितीये का नाही तुला काय वगैरे. पप्पा म्हणले नाही काय, म्हणजे काय माहितीच नाहीये मला. पप्पांना म्हणले दाखव जरा काय असतं ते. पप्पांना त्यांनी दाखवलं, व्हिडिओ वगैरे दाखवले, एवढी माणसं ओळखतात, तिचे एवढे फॅन्स, तसे पप्पा बोललेत. त्यांनी सांगितलं पप्पांना. नंतर ते गेल्यावरती पप्पांनी मला फोन केला की म्हणले तू काय करते इन्स्टावर, काय करते का. मी म्हणलं हा रील्स वगैरे. तर म्हणले मला माझा मित्र म्हणला की तुझ्या पोरीला एवढे जण ओळखतात, तुला कधी काय माहितीये का नाही. मग तिथून पप्पांना म्हणलं तुम्ही घरी या तुम्हाला सांगते. मग तेव्हा मी पप्पांना आयडी ओपन करून दिला. मग तेव्हा जेव्हा माझे 1 लाख झाले फॉलोअर्स, तेव्हा माझ्या पप्पांना कळलं की मुलगी माझी इतकी फेमस आहे वगैरे ही आहे असं. मी पप्पांना त्यांचा आयडी ओपन केला. तेव्हापासून जो पप्पाचा म्हणजे कंटिन्यू म्हणजे माहित होतं सपोर्ट असायचा, तू कर काय पाहिजे ते सांग. तेव्हापासून पप्पांना पण ते इन्स्टाचं येड लागलं. ते मग कंटिन्यू कधी पोस्ट नाही केलं की फोन यायचा. तर माझं मॉर्निंगचं पोस्ट असायचं, कधी मागं पुढे टाइम, आज टाकला नाही का व्हिडिओ, आज हे नाही का केलं. कधी शूट्स नसायचे, व्हिडिओ पोस्ट करायला काय नसायचं की नाही का केलं असं तसं. मग ते पप्पांना पण आवड झाली. मग हे जे कॉन्टेंट असतं, हे कंटेंट कसं तयार कशी करते? आता खरं तर हा कंटेंट माझा म्हणजे आधी असं व्हिज्युअली काय नाही, नॉर्मली एखादं असं काही बसलं की डोक्यात यायचं किंवा कोणतं पाहिलं की त्याचं ट्रान्सलेट करून असं वगैरे करायचं. पण आता व्हिज्युअली इतकं म्हणजे कंटेंट डोक्यात येतं, कारण हेटच लोक तेवढे झालेले. प्रत्येकाचे हेटर्स आले एखादं येणार, तू असं के, तू ह्याच्या म्हणजे तुझ्याबद्दल मी असं ऐकलं किंवा तसं ऐकलं. मी आता कसं बारामतीत मला गेलं तर म्हणजे मीच अशी टॉपमध्ये गेलं तरी, आणि मग मी आता वर चालले ती मला खाली कसं घ्यायचं हे माझ्या जवळचे म्हणजे माणसं मला बघतात. माझ्या बाबतीत असं इन्सिडेंट्स घडलाय की मी माझं जेव्हा म्हणजे इन्स्टाचं काही कळत नव्हतं, मी तुम्हाला जसं बोलले तसं मी एक होतं त्यांना माझा आयडी मम्मीने हँडल करायला दिला होता. पण ती माझा व्हिडिओ काढला, त्या सरांनी माझा व्हिडिओ काढला, मग ते त्यांना राग आला, सरांनी व्हिडिओ काढला, त्यांनीच एडिट केला, त्यांनीच पोस्ट केला, मी आयडी मॅनेज करतो तुम्ही मला कसं सांग. जेव्हा माझे 50K झाले की त्यांनी माझा आयडी हॅक केला. माझा आयडी हॅक केल्यानंतर मी म्हणलं आता आयडी हॅक केला, जे कोण होते ते फोन उचलत नव्हते, फोन बंद ना, त्यांचा ऍड्रेस माहिती का म्हणजे कुठं होते काहीच माहिती नव्हतं ते. मग नंतर मी त्यावेळेस नव्हते, मी स्कूलला गेले होते. मी घरी आले की मला मम्मी मी व्हिज्युअली माझं घरी आले की पहिलं रील किती गेली काय गेली हे बघायचं, माझ्या फॉलोअर्स किती झाले. मी फोन घेतला की म्हणजे आयडी दिसला नाही, मला म्हणले आयडी असं हॅक वगैरे झालाय. मग ठीक आहे म्हणलं, हो त्या हॅक झालं. लय प्रयत्न केले माघारी घ्यायचा आयडी, पण आयडी काय आला नाही. म्हणलं चला परत नव्याने सुरुवात करावी. ओके. मग परत नव्याने सुरुवात, 50,000 आयडी परत नव्याने सुरुवात केली. मग 50,000चा जो आयडी होता त्याला म्हणजे इतकं ओळखत नव्हते माणसं त्यावेळेस, पण जेव्हा नव्याने व्हिडिओ म्हणजे चालू केले की तेव्हा मग जो फेम भेटला तो आतापर्यंत अजून फेम आहे. क्या बात आहे. म्हणजे आधी टिकटॉकने धोका दिला, नंतर 50,000 जाऊनही परत पहिल्यापासून सुरुवात केली. बरं हे हेटर्स काय हेट करतात बरं? ते म्हणजे आता असतं एखाद्याचं की ती पुढे चालली मी मागं असं. आता जो करंटली माझ्या बाबतीत आहे, काही लोक माझ्यासोबत 4-5 वर्षे होते, मी त्यांना लहान म्हणजे त्यांचं पण असंच इन्सिडेंट घडलेला, मी तिथून त्यांना वर आणलं, सगळ्या गोष्टी केल्या, पण ते आता म्हणते श्रावणी पुढे चालली, तिला नाही पुढे जाऊन द्यायचं, काय असेल ते आपणच करायचं. पण तसं नसतं, एखाद्याच्या नशिबाने असतं कोण पुढे जातं, कोणाच्या कंटेंटने जातं, कोण एखाद्या कॉमेडीने जातं, डायलॉग्सने जातं, सॉंग्सने जातं, प्रत्येक वेगवेगळे जातात. ठीक आहे, मला नाही त्यांचं एवढं काय वाटतं, फक्त एकच गोष्ट आपण त्यांना वर आणलं असतं तेच आपल्याला विसरतात, पण तेच आपल्या मागं बोलतात आपल्याबद्दल की एवढे दिवस आपल्यासोबत होते, परत आपल्याच मागं असं बोलतात, तेवढ्याच गोष्टीचं, बाकी नाही. मग मी नाही कोणाकडे जास्त लक्ष देत नाही आणि द्यायचं पण नसतं, कारण नाही
कोणी खेचतंय मागे म्हणून मागे येण्यासाठी, कारण तू अशी काही तुझ्या नशीब हा शब्द, तू नशिबाने पुढे नाही गेलेली, तू तुझ्या कंटेंटने पुढे गेलेली, तुझ्या ती कला आहे म्हणून पुढे गेली. प्रत्येक जण नाही जाऊ शकत. हे म्हणजे आता तुझ्या जवळचे झाले. आता तुम्ही जे काही रील स्टार असता, इन्फ्लुएन्सर असता, तुमचं मीटअप असतं, तुमच्या ओळखी असतात सगळ्यांच्या, मग तुमच्यात काही कॉम्पिटिशन असतं? असतं, एक दोन कोण असतात. आता मी जसं डायलॉगचं कंटेंट करते, अजून कोण करत असतील बाबा, ती डायलॉगचं कंटेंट करते. एखाद्या वेळेस असं होतं, कधी कधी सेम पण पडतं त्याचं कोण पुढचा व्यक्ती, मग असं होतं माझा कॉपी केला किंवा तिने माझा केला, मी असं होतं. पण विज्युअली कसं, तो मीटअप जो असतो तो एकदाच होतो, असं काही सारखं होत नाही. त्यामुळे सगळे मिळून मिसळून असतात. ज्याचा काय विरोध असेल, जो हेटर असतो तो येत नाही मुळात किंवा बोलत नाही, असं होतं. अच्छा, तर आता हे सगळं तू करते, व्हिडिओ करते, ते एडिट करावं लागतं, समजा ती मम्मी करते, पण याच्यात वेळ किती जातो दिवसाला? आता विज्युअल माझं आत्ताचं कॉलेजचं चालू आहे. मी सकाळी कॉलेजला जाते, 4 ते 5 वाजता मी कॉलेजवरून येते. आल्यानंतर थोडं फ्रेश झालं की माझा डान्सचा क्लास असतो. क्लास झालं की क्लासवरून यायचं, काय असेल तो डेलीचं जे काही झालं त्याची रिव्हिजन करायची, काय असेल ते करायचं. आणि त्यानंतर जे आता मिनिमम मी जास्त एडिटिंग नाईटचीच करते, थोडक्यात 10 नंतर किंवा 12 नंतर. मला एडिटिंगला तर मला स्वतःला तरी कम्प्लीट 1 किंवा अर्धा तास तरी जातो. म्हणजे व्हॉइस ओव्हर टाकण्यात म्हणा, एखादा इफेक्ट वगैरे तेवढे जातो टाइम. ओके. आणि हे शूट वगैरे सगळं मम्मीच करते. क्या बात आहे, म्हणजे मम्मीचा खूप मोठा रोल आहे म्हणायचं याच्यामध्ये. बरं, प्रत्येक आम्ही पाहतो की इन्फ्लुएन्सर असतील किंवा रील स्टार असतील, बऱ्याच वेळा कुठल्या तरी कंटेंटमुळे ट्रोल होतात. तू अशी कधी झाली ट्रोल? हा, मी आत्ताचा जो तुम्हाला डायलॉग सांगितला त्या डायलॉगमुळे ट्रोल झाले. का बरं? ते म्हणजे काय म्हणतात की असं का, म्हणजे त्या ॲटिट्यूड आहे पण ती अशी का म्हणते, वायदर त्यात शब्द येतो लायकी, मग दुसऱ्यांची लायकी काय, त्याच्यानं ट्रोल पण झालेलं आहे खूप. असं कधी वाईट वाटतं ट्रोल होताना? ट्रोल होताना वाटतं बाबा, का आपण एखादं चांगलं कंटेंट करायला जातो, मग ते लोकांच्या तो नजरेत खटकतो किंवा काय होतं, पण परत असं वाटतं की नाही, पुढे जायचं म्हणल्यावर हे गोष्टी होतच राहणार आहेत, मग त्या गोष्टी मी मागच सोडून देते. ते कधी पुढे फेसच करत नाही किंवा त्या व्यक्तीला म्हणत नाही बाबा तू का ट्रोल केलं मला किंवा तू का बोलतोय, नाही, कधीच नाही. नातेवाईकांकडे जाते कधी? हो, जाते. नातेवाईकांचं तर त्यांचं काय म्हणणं असतं? नाही, ते आता विजुअल माझ्या पप्पांना म्हणतात, पोरीचं शिक्षण आहे, वय शिक्षणाचं, शिकू द्या, काहीतरी होऊ द्या, डॉक्टर होऊ द्या, पोलीस होऊ द्या, MBBS करू द्या, काय करू द्या. माझे मम्मी पप्पा म्हणतात की नाही, तिला जी लहानपणापासून आवड आहे, जी तिला करायची, आम्ही तेच करू ना, जबरदस्ती करून पण काय उपयोग नाहीये. त्यांना पण म्हणतात पोरगी डान्स करते, म्हणजे जे आत्ता करते मी, बंद कर, आता कॉलेजला गेली, मोठी झाली, पण नाही, ती आवड आहे ती नाही मी कधी सोडणार. बर, मग आता तू फक्त इंस्टाग्रामवरतीच रील बनवते? हो, युट्यूब, फेसबुक वगैरे नाही? युट्यूबला नाही, अजून तर युट्यूबला नाही. जे काय म्हणजे एज्युकेशन मला टाइम, म्हणजे युट्यूबला ब्लॉग्स वगैरे काय एडिटिंगला टाइम द्यायला लागतो, तसं मला तेव्हा म्हणजे 10th मुळे 9th मुळे म्हणजे भेटत नव्हता टाइम. आता कॉलेजचं झाले म्हणलं आता काही नाही, आता करायचंय चालू. अच्छा, तू 11वीला आहे, मग आता भविष्यामध्ये तुला काय, आता जसं नातेवाईक म्हणतात की डॉक्टर कर, इंजिनियर कर, आई वडिलांना, तुला काय बनायचंय? मला खरं तर एक म्हणजे मोठा ऍक्टर किंवा काहीतरी बनायचंय, पण कसं ते एज्युकेशन पण इम्पॉर्टंट असतं, बाकीच्या गोष्टी पण इम्पॉर्टंट असतात. त्यामुळे माझं असं म्हणजे आता सध्या तर प्लॅन चाललंय की नेट देऊन मेडिकल साईड घ्यायची, जेणेकरून मला ह्याला पण टाइम देता येईल आणि त्या पण गोष्टीला टाइम देता येईल. अच्छा, मग आता डान्सचे वगैरे असे काही शो वगैरे होतात कुठे तुझे? हो, शो होतात, कॉम्पिटिशन्स होतात. कुठे कुठे झाले आतापर्यंत? आता म्हणजे भरपूर ठिकाणी झालेले आहेत. असे गणपतीचा सीझन आला किंवा आता नवरात्रीचा जसा आला, तसं कोणत्या ना कोणत्या गावातले लोक कॉम्पिटिशन्स ठेवतात, तिथं व्हिज्युअलिझम कॉम्पिटिशन्स किंवा शो असं बारामतीत असतात, कधी कधी फलटण साईड, कधी पुण्या साईडला. ओके, लोक बोलवतात. ते कसं हे असतं, गाडी वगैरे येत असेल घ्यायला का तुम्ही स्वतः जाता? नाही, आम्ही जातो, आमची टीम पण आहे डान्सची, ते आम्ही सगळे सोबत जातो. टीम मध्ये कोण असतं? म्हणजे टीम म्हणजे आमचा क्लास आहे, आमचे सर आहेत अभि सर म्हणून, ते आणि आमची अजून एक आमची टीम 15-20 जणांची टीम आहे, आम्ही सगळे सोबतच जातो. अच्छा, लीड कोण करतं? ते अभि सर. ओके, आता ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस होतात, आता तू कॉलेजला गेली, ज्या दिवशी पहिला दिवस होता तुझा कॉलेजचा, त्यावेळेस आता शाळेमध्ये तर तेच विद्यार्थी होते की जे पहिलीपासून असतील, जे तुला ओळखत होते. ज्यावेळेस तू 11वीला गेली, वेगळ्या ठिकाणी गेली असतील, काही जुने तुझे फ्रेंड्स असतील तिथे, पण काही नवीन पण आलेले असतील, ते तुझ्याकडे पाहून कसे वागत होते? ज्यावेळेस माझा फर्स्ट डे होता कॉलेजचा, त्यावेळेस म्हणजे जे जवळचे होते तर कोणच नव्हते, सगळे नवीनच होते. मी गेली की त्यांची चर्चा, अरे ही रील स्टार आहे, ही श्रावणी आहे, ही अकॅडमीत आली. ज्यावेळेस मी पहिल्यांदा गेली
ओळखीचं कोण नाही, मी एकटीच जाऊन बेंचवर बसलेली. मग नंतर दोघी तिघी आल्या, बसू का म्हटलं, ठीक आहे बसा म्हटलं, काय बोलले नाही. माझ्यासोबत मी जेव्हा कॉलेजला गेली नवीन 3 दिवस तर माझ्यासोबत कोण बोलत नव्हतं. ते म्हणजे असं त्यांना वाटायचं, भीती वाटायची बाबा ही इतकी मोठी आहे, बोलते का नाही आपल्यासोबत, ही करते का नाही. पण तसं नाही. नंतर एक म्हणजे स्वतःहूनच परत एकदम अशा ग्रुपनी मुली आल्या, म्हणल्या तुझ्याशी बोलायचंय, बोलशील का. म्हणलं हा विज्युअली बोलू शकता, एक फॅमिली सारखं बोलू शकता. मग नंतर नाही म्हणले, तू रील स्टार आहे, आम्ही तुझे व्हिडिओ बघतो, तू इतकी ही आहे, बोलती का नाही, आम्हाला भीती वाटलेली असं तसं. पण आता आमचा असा बॉन्ड झाला की असं आता त्या म्हणतात की तू आम्हाला रील स्टार वाटतच नाही. तेच मग एक प्रश्न विचारला होता मी की शाळेमध्ये मैत्रिणी म्हणून पाहतात की एक रील स्टार म्हणून पाहतात. तसंच मग आता शाळेमध्ये काही इव्हेंट्स असतात, कॉलेजमध्ये, त्यावेळेस पार्टिसिपेट होते तू? हो, आता जसं की गणपतीचं झालं त्यात पण पार्टिसिपेशन केलं. आता न्यूलीच आहे त्यामुळे लगेच काय अजून तर नाही आले, बट गणपतीचं एक झालं त्यात पण हे झालं. ओके. आता बरेच तुमच्यातले रील स्टार असतात, रातोरात फेमस होतात. हो. आणि परत 1-2 महिन्यांनी गायब होतात. का बरं, असं का होतं? आता ते कसं असतं, म्हणजे त्यांना वाटतं बाबा झालं आता आपलं, जसं मला काय बोललेले, तू झाले आता फेमस, जाऊ दे आता नको लक्ष देऊ, भेटला फेम, विषय संपला, तसं त्यांना वाटतं. पण ज्याच्यात खरं कला असते, ज्याला खरं करायचं असतं तो स्टार्टिंग टू एंड पर्यंत करतो. ज्याला फक्त फेम पुरतं करायचं असेल तो तसा करतो. आत्ता ज्या तुझ्या रील्स आहेत, सगळ्यात जास्त रील्स कोणती गेलेली आणि किती गेली? ती जी की वॉकची आहे ती मिलियनला गेलेली, आणि अजून 2-4 ते पण सगळ्या मिलियनला. डायलॉग्सच आहेत मोस्टली, कधी टॉन्ट मधला आहे, कधी नॉर्मली आहे, अशा डायलॉग्स मधून गेलेला आहे. जो मी मगाशी बोलून दाखवलेला आहे तो एक जास्त गेलेला आहे. ओके. मग त्याच्यावरती ज्यावेळेस कमेंट्स वगैरे येतात ते कोण मॅनेज करतं? ते कमेंट्स आल्या तर कमेंट्स करणारे कमेंट्स कंटिन्यू करत राहतात. पण मी नाही एवढं नाही लक्ष देत. मम्मी म्हणते जाऊ दे, म्हणजे मी तरी दिलं ना, कधी म्हणलं ना बाबा नाही आता ह्याला बोलायचंच आहे, काय तुला चुकीचं वाटलं किंवा काय, तर मम्मी म्हणते जाऊ दे, झालेलं गेलेलं द्यायचं सोडून. ते करतात, एखाद्याला वाटतं वाईट, एखाद्याला वाटतं. काही काही हेटर्स पण फेक आयडी ओपन करणार, कमेंट करणार, म्हणजे स्टोरी बघणार. हे नाही, मी लक्ष देत नाही अजूनपर्यंत, तर दिलंच नाही. कधी रडायला येतं असं पाहून? हा, ते होतं कधी, म्हणजे एखाद्याला कसं खेचायचं म्हणलं तो कसंही कारण करून खेचतो एखादा, तसं झालेलं आहे. म्हणजे ते कसं होतं ना, मला जो मम्मीचा माझ्या म्हणजे पप्पा जास्त त्यांच्या जॉबमुळे माझ्यासोबत असतात, पण मम्मी जशी रेग्युलर असते पप्पा नसतात सोबत. मग त्यांचं कसं तर मला मम्मी सपोर्ट करते, तर ते माझ्या मम्मीला त्रास देणार, मम्मीला कशी कोण काय बोलणार किंवा मम्मीचं काय होणार त्याचं. मम्मी मग एकदम असं टेन्शन, बाबा आपलं काय चुकलं का असं. मग त्यांना असं वाटतं की माझी मम्मी खचली की मग मी पण खचल. पण तसं नाही, मी मम्मी ठाम झालोय, दोघी करते ना तू, तर सपोर्ट नाही करायचं, नाही तर करायचं नाही. तुझे जे हेटर्स आहेत, तू तर उत्तर देते तुझ्या प्लॅटफॉर्मवरून, वास्तव वाटेवरून काय मेसेज दिसेल त्यांना? आता मला काय म्हणायचंय, जळताय जा, काय नाही जायचं, फक्त बरोबरी नका करू. म्हणजे ते बरोबरी करायला बघतात की आता माझी आहेत बाबा, समजा माझे लाख आहेत, आता हिचे 4 लाख आहेत, पटकन 4 लाखापर्यंत जायचं किंवा ह्याच्याशी कॉन्टॅक्ट, बाबा हिचा आयडी हॅक होईल का, हिला मागायचे, रिपोर्ट मारायचे. माझ्या बाबतीत रिपोर्ट तर लय पडलेले, पण आयडीला रिपोर्ट करतात, म्हणजे असं समजा जास्त रिपोर्ट्स पडले की आयडी बंद होतो. पण मी ते रिपोर्ट्सला कधी मी लक्ष पण दिला, रिपोर्ट टाकतात, मेसेज करणार, तुझा आयडी हॅकच करतो, हेच करतो, किंवा तुझे व्हिडिओ काही नसेल व्हिडिओ व्हायरल करणार, हे करणार. मी नाही लक्ष देत, करायचंय ना करा, पण ते करत नाहीत. पण त्यांना माहिती हिला मम्मीचा सपोर्ट आहे. ही जेव्हा मी एकटे असते तेव्हा मला वाटतं, म्हणजे एकटे असले की मम्मीला कोणती गोष्ट माहित नसेल, बाबा आता माहिती नाहीये. पण माझं असं कधीच झालं नाही की कोणती गोष्ट माझ्या मम्मीला माहिती नाही. सोशल मीडिया बाबतीत तर सगळं मम्मीला माहिती आहे, कारण मम्मी सगळं मॅनेज करते. मी व्हिडिओ काढायचं, एडिट करायचं, पोस्ट करायचं, बस. बाकी काय असेल ते सगळं मम्मी मॅनेज करते. अच्छा. आणि ज्यावेळेस असं कधी होतं का की कुठेतरी बाहेर गेले आणि कुठेतरी उभी आहे किंवा एखाद्या हॉटेलला गेले, लोक सगळे पाहत असतात, मग नजर चुरून बसावं लागतं, असं होतं खूपदा होतं असं. विज्युअली कधी असं गाडीवरून जर चाललं असेल ना, किंवा गाडीत जरी असेल तर आत बघतात, अरे ही रील स्टार आहे, ही असं आहे. कधी कधी असं पण झालेलं आहे मोस्टली की मी चाललेली आहे, मला थांबून घेतले की दीदी फोटो काढायचा आहे वगैरे. पण असं काही जण असतात नाही थांबत, बाबा ये परत, किंवा इथे ये, तसं ठीक आहे तू ये ना, थांब इथं, काढ फोटो, काढून जा, असं असतं. आणि असं कधी होतं की एखाद्या ठिकाणी थांबले पब्लिक स्पेसवरती, कोणीच ओळखलं नाही? नाही, असं तर अजूनपर्यंत नाही झालेलं. मोस्टली कोणी नाही, म्हणजे कसं आहे, रील स्टार नाही पण डान्सर म्हणून ओळखतात, डान्सर म्हणून आधीपासूनच ओळखतात. आता जसं फेम भेटला तसं रील स्टार म्हणून सगळं ओळखतात. क्या बात आहे. आता हे कंटिन्यूच ठेवणार की इकडे तू आता म्हणली की मला डॉक्टर बनायचंय, मग नीटकडे लक्ष देणार? नाही, कंटिन्यू तर ठेवणार. ज्यावेळेस तसं मी 10th ला केलं तसं नीटच्या वेळेस करणार. आधी सगळं स्टॉक वगैरे काय रील्सचा तो काढून घेणार, 1-2-4 महिने एक्झामच्या आधी,
तेवढा फक्त गॅप घेणार. अच्छा. असं कधी वाटलं होतं का म्हणजे ह्या प्रवासामध्ये की म्हणजे जसं तुझे हेटर्स आहेत, कोणी ट्रोल करतंय, कोण कॉमेंट्स करतंय, असं कधी वाटलं होतं की आता बस हे बंद करून टाकू आणि आपला अभ्यास करू, असं कधी वाटलं? हो, वाटायचं. म्हणजे ज्यावेळेस स्टार्टिंगला आहे ना, जेव्हा फेम भेटलेलं, म्हणजे स्टार्टिंगला वाटायचं बाबा आता फेम भेटला, एवढं माणसं असं का करतात, म्हणजे त्यावेळेस काय इतकं हे होतं. म्हणजे आता जशी सवय झाली तेव्हा तशी सवय नव्हती. आता म्हणायची बास बाबा नको, नाही तर एक तर मम्मीला म्हणायची कमेंट बंद करून टाक किंवा व्हिडिओ डिलीट कर, असं तसं म्हणायचे. पण मम्मी करायची नाही, ती मम्मी म्हणायची करू दे काय करायचंय, मी बघते बाकीचं काय असेल ते. बोललं एखादं, त्याला वाटलं चुकीचं किंवा त्याला वाटलं की त्याला व्हिडिओ काढलाय, त्याला मना समोर मी सांगते. ती मम्मी बोलायची, पण कधी कधी वाटायचं नको आता राहू दे बास एवढं. त्या रागात कधी असं व्हायचं, पण नाही मी नाही स्टॉप केलं, पण वाटायचं जाऊ दे आता. बरं, ज्यावेळेस व्हिडिओ बनवते असे रिटेक वगैरे होतात? असं कधी स्वतःची रिटेक होती, नाही मला नाही करायचा हा व्हिडिओ? होतं. कधी कधी डायलॉग नाही ना पाठ झाला की बास आता नको, 2-3दा रिटेक झाला किंवा आला नाही, काही चुकलं, शब्द पुढे मागे झाला की डायलॉग विसरले, वाटायचं आता नको बास. पण ते आधी व्हायचं, आता सवय झाली. आता वन टेक मध्ये सगळं होतं, आता काय वाटत नाही. म्हणजे आधी सवय नव्हती तशी आता झालेली. श्रावणी, आता कित्येक तुझं सांगितलं, तुझे रिलेटिव्ह पण सांगतात, साहजिकच एखादी मुलगी असेल, ती जर डान्स करत असेल किंवा त्या अशा रील्स करत असेल तर समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन, रिलेटिव्हचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो तुझ्याकडे. मग ते कुटुंबाला सांगणार, हिला अभ्यास करायला हवा, हिला डॉक्टर इंजिनियर करा. तुझं याच्यावरती काय वैयक्तिक मत आहे? आजच्या या नवरात्राच्या या पॉडकास्ट सिरीजमध्ये काय संदेश देशील तू महिला आणि पालकांना? प्रत्येक पॅरेंटच्यात एक इच्छा असते, माझ्या मुलीने किंवा मुलाने एखादं एज्युकेशन करावं, डॉक्टर व्हावं किंवा पोलीस व्हावं, आता काही ना काही जॉब वगैरे काही ना काही तर करावं. पण ते कसं असतं, त्या एज्युकेशनची पण एक आवड असून एक बाहेरची पण आवड कोणती तर पाहिजे. जसं माझं आहे की मी एज्युकेशन पण करते आणि बाहेरचे म्हणजे रील्स करते, डान्स करते, मी सगळ्या गोष्टी मॅनेज करून करते. तर ठीक आहे, तुमच्या मुलांना करायचंय करू द्या, नाही असं नका. म्हणजे नाही, काय पॅरेंट्स डायरेक्ट नाहीच बोलतात की नाही करायचं, तरी मुली गपचूप करतात किंवा मुलं गपचूप करतात. पण तसं नाही, करायचंय, तुमचा मुलगा एज्युकेशन पण करतो, एज्युकेशन पण करू द्या, बाकीच्या गोष्टी पण. त्यांचा सपोर्ट असला तर कोणत्या गोष्टीला म्हणजे काय आपल्याला वाटतच नाही. आणि कसं असतं, वाटतं बाबा फ्रीडम वाटतं थोडं की लोक काय बोलतील किंवा रिलेटिव्स काय बोलतील, त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. म्हणजे ते कधी बी फेस करतात रिलेटिव्स, तर मोस्टली काय खरं काही नाही, सगळं ते खोटंच करतात. फक्त माझं एकच म्हणणं आहे की करायचं काय नाही, लोकांचा दृष्टिकोन आहे ना बघण्याचा, तो फक्त बदलला पाहिजे. नक्कीच. खरंच हा खूप चांगला संदेश तू या समाजाला दिलाय, कारण तुझ्या वयाच्या मानाने तू खूप मोठा संदेश या समाजात दिलाय. आणि समाजाने पण समजून घेतलं पाहिजेत की आपण कुठल्या लेवलला जाऊन विचार करतो, कोणाबाबतीत कसा विचार करतो. आज खूप रील स्टार असतात, त्यांना ट्रोल केलं जातं, ती त्यांची कला सादर करतात किंवा तुम्ही तुमची कला सादर करतात. तुला जमतंय म्हणून तू ते करते, तू ओढून ताणून करत नाही. तसं जर असतं तर प्रत्येक जणाने ते केलं असतं, प्रत्येक जण फेमस झाला असता. पण तू एवढ्या कमी वयामध्ये हे संपादन केलंय. अजून तुझ्याकडे करण्यासाठी खूप काही आहे, खूप आयुष्य उरलेलं आहे. कित्येक लोकांची सुरुवात तुझ्या वयात झालेली पण नसते. तू खूप लवकर सुरुवात केली आणि चांगलं यश मिळवलं. कमी वयात खूप मोठी रील स्टार झाली. भविष्यामध्ये देखील तुझं जे स्वप्न आहे ॲक्टर बनण्याचं, ते नक्की पूर्ण होईल. आणि तुला तुझ्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. वास्तव कट्ट्यावर आली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.